नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत दीपज्योती या मालिकेतील अभिजित म्हणजेच अभिनेता ओंकार गोवर्धन यांची खरी जीवन कहाणी। झी मराठीवरील दीपज्योती या मालिकेत अभिजित ही महत्त्वाची भूमिका साकारणारा अभिनेता ओंकार गोवर्धन हा मराठी मनोरंजन विश्वातील एक अत्यंत संयमी आणि प्रतिभावान अभिनेता म्हणून ओळखला जातो। ओंकारचा जन्म 18 सप्टेंबर 1986 रोजी पुणे महाराष्ट्र येथे झाला। त्याचे बालपण आणि शिक्षणही पुण्यातच झाले। शाळेत असताना तो वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घेत असे। त्याने त्याचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला। त्याला नाटकाची आणि वाचनाची विशेष आवड आहे। ओंकारने प्रायोगिक रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची सुरुवात केली। त्याने प्रसिद्ध दिग्दर्शक अतुल पेटे यांच्यासोबत अनेक नाटकात काम केले आहे। त्याने 2009 मध्ये कमीने या बॉलिवूड चित्रपटातून पदार्पण केले। त्यानंतर डोक्याला शॉट, नीलकंठ मास्तर, हा भारत माझा, संशय कल्लोळ आणि वाय यासारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटात त्याने वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत। छोट्या पडद्यावर त्याने लव लग्न लोचा या मालिकेद्वारे पदार्पण केले। त्यानंतर सावित्री ज्योतीमध्ये त्याने महात्मा ज्योतिबा फुले यांची ऐतिहासिक भूमिका अत्यंत प्रभावीपणे साकारली। स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतील आशुतोष केळकर या भूमिकेने त्याला घराघरात पोहोचवले आणि मोठी लोकप्रियता मिळवून दिली। अभिनयासोबतच ओंकारला साहित्याची आवड आहे। त्याने द आर्ट ऑफ द स्टेज या पुस्तकाचा रंगमंचकला या नावाने मराठी अनुवाद केला असून तो राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केला आहे। तो अजूनही प्रायोगिक नाटकांमध्ये सक्रिय असून इथेच टाका तंबू आणि साठेचं काय करायचं यासारख्या नाटकांचे प्रयोग करत असतो। सध्या तो झी मराठीवरील दीपज्योती मालिकेतून एका जबाबदार भावाची अभिजितची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दीपज्योती मालिकेतील अभिजित म्हणजेच अभिनेता ओंकार गोवर्धन यांचा अभिनय कसा वाटतो हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।